हॅलो फ्रेंड्स, मी आहे विशाखा आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आम्ही गेलो होतो प्लॅटफॉर्म 65 या रेस्टॉरंटला आणि हे रेस्टॉरंट रेल्वे थीम बेस्ड रेस्टॉरंट आहे। तर तुम्हाला थंबनेल बघूनच लक्षात आलं असेल की इथे पूर्ण रेल्वेचं इंटेरियर केलेलं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता सीटसुद्धा रेल्वेच्या डब्यात जशा असतात तसाच कम्फर्ट देणारे आहेत आणि प्रत्येक टेबलला त्यांनी एका स्टेशनचं नाव दिलेलं आहे। त्यामुळे तुम्ही कोणत्या स्टेशनला बसला आहात त्यानुसार तुम्हाला ऑर्डर ह्या ट्रेनवरूनच येऊन सर्व होते। तर मी सांगितल्याप्रमाणे आमच्या स्टेशनचं नाव होतं बनशंकरी आणि हा ग्रीन लाईट लागला की ट्रेन एंटर होते आणि तुम्हाला फूड सर्व केलं जातं। आणि काही एक्सप्रेसवेची पण नावं इकडे लिहिली होती, तर त्यानुसार आमच्या समोर होती कावेरी एक्सप्रेस। पण खरं सांगू का, या रेस्टॉरंटमध्ये सगळ्यात जास्त लहान मुलं एन्जॉय करत होती, कारण मोस्ट ऑफ फॅमिलीज इथे आल्या होत्या। सगळ्याच मुलांना फक्त ट्रेनची मज्जा घ्यायची होती, त्यामुळे ते खूप एन्जॉय करत होते आणि खूप उत्सुक वाटत होते। ठीक आहे, ही तर फक्त सुरुवात होती, आगे आगे देखो होता है क्या। कसं वाटतं टेस्ट? क्रिस्पी पाहिजे ना? ओके धैर्य ओनली केचप। कॅमेरा झूम आउट करायचं सोडून मी चुकून स्टॉप बटनवर क्लिक केलं आणि त्यामुळे आम्ही परत ट्रेन बोलवली। तर तुमच्याबरोबर असं कधी झालं आहे का मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा। ग्रीन लाईट ऑन झालेली आहे आणि आता ट्रेन येणार आहे। आमचं पुढं आलेलं आहे। चांगलं आहे, क्रिस्पी पनीर पहिल्यांदा खातोय। नेहमी पनीर टिक्का खातोय ना आपण, म्हणलं। आणि ही संदीप दादाची चॉईस होती। प्रदीप कसं आहे? क्रिस्पी लागतंय आणि आतमध्ये पनीर। थोडं तिखट पाहिजे होतं का? पण ह्याच्यासाठी बेस्ट आहे लहान मुलांसाठी। हे कट होताना लिटरली क्रिस्पी आवाज येतोय, हे मला एक चांगलं वाटलं की ॲक्च्युली क्रिस्पी आहे। आणि आता आपण ट्राय करूया। आणि दिलेली आहे ग्रीन चटणी। अश्विनी म्हणाले मला परफेक्ट पटलं, थोडंसं स्पायसी पाहिजे होतं, तेवढं स्पायसी नाही आहे। क्रिस्पी तर आहेच। हां, क्रिस्पी आहे, छान आहे, थोडंसं स्पायसी पाहिजे होतं। काय झालं? कुणाला फोन केला होतास? हे माझा नंबर देऊ का तुला, मला फोन करायला? लावून द्यायचं व्हय? आलेले आहे, पण अजून ट्रेनवरचे माणसं, डब्यावाले माणसं माल उतरायला येणार। इथं चाय वाली नाही तिकडे।
इथे ट्रेनवरचं सगळं सामान खाली उतरून घेतलं, पण त्यानंतर सर्व करायला कोणीच आलं नाही लवकर. आता आम्ही ट्राय करतोय पनीर आणि कोफ्त्याची भाजी. तर हे आहे पनीर सोफिया. पहिल्यांदा काहीतरी नाव ऐकलं. नॉट बॅड, चांगलं आहे. मीडियम स्पायसी आहे आणि ग्रीन ग्रेव्ही असल्यामुळे मस्त लागतं. भाज्या चांगल्या वाटल्या. पनीर तेवढं सॉफ्ट नाही आहे आणि रोटी बघू शकता पूर्ण कच्ची आहे, पूर्ण कच्ची. आता मी मॅनेजरला विचारणार आहे. कशी वाटली बिर्याणी? वर्स्ट. अशी घरात पण ह्याच्यापेक्षा नॉर्मली खूप चांगली येतं. शेफकडून अशा अपेक्षा नव्हती की शेफला काही येत नाही बहुतेक. प्रेशर आहे. प्रेशर आहे. जाऊन आपण शिकवायला लागणार आहे. मला अजिबात आवडलं नाही कारण राईस पण व्यवस्थित असा खूप झालेला, असं काहीतरी वेगळं लागते, पांचट पांचट. आणि भाजीच्या नावाखाली फक्त बीन्स बघू शकता. अश्विन, ते तुम्ही काय म्हणताय? म्हणजे म्हणावी तशी एवढी अशी चांगली खूप झालेली नाही, प्लस थोडा मसाला खूपच तिखट, स्पायसी आहे आणि मसाला जास्त झालाय, राईस कमी आहे. मसाला थोडा जास्त झाला तेव्हा तिकडंच नाही झालं. इकडे पण माझ्या ताटात व्हेज बिर्याणी ऑर्डर केली होती. व्हेजच्या नावाखाली फक्त बीन्स घातला, बाकी मला काहीही दिसत नाही या भातामध्ये. मसाला दिसतोय आणि फ्लॉवरचा पीस आला आणि बीन्स मुळातच मला आवडत, त्यामुळे पूर्ण फ्लॉवर. बिर्याणीमध्ये पण मशरूम वगैरे आपल्याला काही नको होतं म्हणून मी व्हेज मागवलं. व्हेज मला ॲटलिस्ट 2-3 व्हेज तर पाहिजेत ना, व्हेजिटेबल्स. ओके, ठीक आहे. संदीप दादा आणि अश्विनीच्या ॲनिव्हर्सरी निमित्त आम्ही प्लॅटफॉर्म 65ला जाण्याचा प्लॅन केला होता, कारण धैर्यही ते खूप एन्जॉय करणार होता हे आम्हाला माहीत होतं. पण आम्हाला वाटलं नव्हतं की प्लॅन असा फसेल, कारण गुगलवरती तरी या रेस्टॉरंटला रिव्ह्यू 4.3 आहेत, पण खरंच अजिबात चांगलं नाही. लास्टला आलेला आहे पान, जे खूपच सुंदर पद्धतीनं असं रॅप करून दिलंय त्यांनी कागदात. पान कसं वाटलं प्रदीप? ओके, सगळं ओके ओकेच आहे आज. रिझल्ट सगळ्यांचं कुणी चांगलं एकदम मस्त आहे असं म्हणलं नाही. आत्ता ज्या आम्ही रेस्टॉरंटला गेलो होतो प्लॅटफॉर्म 65, मला बिलकुल म्हणजे बिलकुल आवडलेलं नाही आहे. मी ह्याला 1 सुद्धा नाही रेटिंग देते, मी 0 रेटिंग देते. कारण सर्व्हिसच्या बाबतीत पण अजिबात चांगला नव्हता. आम्हाला कुणीही वेळेवर सर्व करायला येत नव्हतं आणि जो ऑर्डर घेणारा होता त्याला तरी अजिबात नॉलेज नव्हतं. म्हणजे आम्ही काही क्वेश्चन जरी विचारले त्याला की काय प्रकारचं फूड आहे किंवा त्यातमध्ये काय असणार आहे, तिखट असणार आहे, कमी तिखट, जास्त तिखट, काहीही सांगता येत नव्हतं. की ग्रेव्ही कोणत्या प्रकारची आहे, काहीही सांगत नव्हता तो नीट. आणि सेकंड गोष्ट म्हणजे फूड अजिबात म्हणजे अजिबातच चांगलं नव्हतं. इतकं वर्स्ट फूड मी कुठंही खाल्लं नाही आहे आणि हा माझा जेन्युइन रिव्ह्यू आहे. जर तुम्हाला फक्त ट्रेनची थीमचा आनंद घ्यायचा असेल तर नक्की जा, पण RR नगरच्या ब्रांचला जा. RR नगरच्या ब्रांचला पण मी व्हिजिट केलेलं आहे, त्याचबरोबर बनेरघट्टा रोडच्या पण ब्रांचला व्हिजिट केलेलं आहे. तर माझं पर्सनली ओपिनियन आहे की RR नगरची ब्रांच चांगली होती. तिथे पण जेवण चांगलं होतं. मी असं नाही म्हणणार की एकदम टॉप बेस्ट एकदम मस्त असं काही नाही म्हणणार, चांगलं होतं. पण बनेरघट्टा रोडची जी ब्रांच आहे ती जुनी आहे आणि जी RR नगरची ब्रांच होती ती नवीन आहे. मे बी त्यामुळे तिथे क्वालिटीचा फरक जाणवत असेल. पण वर्स्ट ऑफ वर्स्ट होतं जेवण, सिरियसली. मी तरी ह्या फूड रिव्ह्यूला फक्त 0 अंडा देते, अंडा. दॅट्स इट. तर हा व्हिडिओ आपण इथंच संपवणार आहे. कधी कधी फूड रिव्ह्यू चांगलेही होतात, कधी कधी बॅडही होतात, तर असेही एक्सपिरियन्स येतात. तर ठीक आहे, बघू आता नेक्स्ट रेस्टॉरंट कोणतं असेल किंवा आपण नेक्स्ट थोडं चांगलं रेस्टॉरंट बघून जाऊया. पण रिव्ह्यू ह्या रेस्टॉरंटला चांगला होता, पण एकदा ट्राय करायचं होतं म्हणून आपण गेलो होतो. पण मला जेन्युइनली नाही आवडलं. फूड रिव्ह्यूचे व्हिडिओ पण चॅनलवरती येत राहतील आणि बाकीच्या ट्रिपचे पण व्हिडिओ चॅनलवरती येत राहतील. तर भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.